नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. खूप दिवसाच्या खंडानंतर मी आपल्यासमोर आलो आहे. अनेक कौटुंबिक अडचणी आणि 3 नातवंडाला सांभाळणं याच्यामध्ये मला आपल्यासमोर यायला आणि माझी कविता मांडायला वेळ मिळालेला नाही, त्याबद्दल क्षमस्व. परंतु माझं काव्यप्रभा हे सदर मात्र दैनिक दिव्य लोकप्रभाला अखंड चालू आहे. यूट्यूब चॅनलवर यायला मला वेळ मिळाला नाही. तर आज मी एक कविता ऐकवत आहे. 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनामध्ये 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये तुकाराम मुंढे यांची बदली झाली आणि प्रत्येक विभाग तुकाराम मुंढेची मागणी करू लागला. आणि मग कोणाला वाटायलं तुकाराम मुंढे आमच्याकडे असावेत. हे असं का वाटायलं तर एकच अधिकारी महाराष्ट्रात प्रामाणिक वागू लागला, तो तत्वाशी तडजोड न करणारा, आणि म्हणून हे असं वातावरण तयार झालं. त्याच्यावर मी आज लिहिलेलं आहे, ऐकूया. महाराष्ट्राच्या प्रशासनात पूर्वी एकूण 33 विभाग होते. महाराष्ट्राच्या प्रशासनात पूर्वी एकूण 33 विभाग होते. त्यातील काही विभागाचे तर खूपच मोठे प्रभाग होते. यात सुधारणा करून सध्या 45 संख्या झाली आहे. सर्व विभागाला स्वतंत्र आयुक्ताची नेमणूक करण्यात आली आहे. हे तर सगळ्यांना माहीत आहे. मीडियावर अन्न व औषध विभागाचे कार्यच फक्त जोमात आहे. जोमात आहे. बाकी विभाग आणि त्यांचा प्रमुख शुद्धीवर आहे की कोमात आहे, आम्हाला पडलेला प्रश्न आहे. तुकाराम मुंढेचा विभाग सोडला तर बाकीच्यात ठीक म्हणायचं काय? आणि तसं नसेल तर इतर अधिकाऱ्यांना मुंडेसारखं शिक म्हणायचं काय? इतर कोणत्याच ठिकाणी असे बिलकुल घोटाळे नाहीत काय? भेसळ माफियासारखे तिकडे कारनामे काळे नाहीत काय? आणि म्हणून जमत असेल तर असा एखादा ऐतिहासिक निर्णय घेऊन बघा आणि सगळ्याच विभागाचा चार्ज एकदा तुकाराम मुंढेला देऊन बघा. होऊ द्या काय व्हायचं ते, आहे का नाही? असं जर नियमात असलं तर सगळे 45 विभाग देऊन टाका त्यांच्याकडं आणि बाकीच्यांना पाठवा सक्तीच्या रजेवर. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.